एक महिन्यापूर्वीची गोष्ट आहे. असं शांत बसलेलो होतो आणि अचानक लाकूड तोड्याची गोष्ट आठवली. लाकूड तोड्याची गोष्ट आता शिकून जवळ-जवळ 25 वर्ष तरी झाले असतील. लाकूड तोड्याच्या गोष्टीची थीम तुम्हाला तर माहीतच आहे. पण ही शिकून कुठल्या पुस्तकातनं शिकलोय, कुणाकडनं शिकलोय, कुठे वाचलोय, त्याचे एक्झॅक्ट शब्द काय होते हे मला काहीच आठवत नाही आता. पण लाकूड तोड्याच्या गोष्टीचा कंप्लीट क्रक्स जो आहे तो मला माहिती आहे. लाकूड तोडा आहे, तो त्याचा प्रामाणिकपणा दाखवतो. 3 कुऱ्हाडीचं त्याला गिफ्ट ती देवी देते त्याच्या प्रामाणिकपणामुळं. अशा पद्धतीची बेसिक थीम क्रक्स मला त्या गोष्टीचा आठवला. आणि ह्यावरनं एक नवीन कल्पना सुचली की आपण ही टेक्निक जर आपल्या समाजशास्त्र विषयामध्ये लावली तर, रादर तुमच्या प्रत्येक प्रिपरेशनच्या कुठल्याही विषयामध्ये तुम्ही ही जर टेक्निक लावली तर, म्हणजे काय की तुम्हाला नॉट नेसेसरी की तुम्हाला रट्टा मारण्याची गरज आहे, पाठ करण्याची गरज आहे. तुम्ही बेटर एक्सप्रेस किंवा लॉंग टर्म तुम्ही लक्षात ठेवू शकता जेव्हा तुम्हाला ती स्टोरी माहिती आहे. नमस्कार सर्वांना, माझं नाव सत्यजित आणि आज मी एक नवीन आयडिया, एक नवीन कन्सेप्ट तुमच्या समोर घेऊन आलोय. समाजशास्त्र वैकल्पिक विषयामध्ये एक महत्वाचा पार्ट असतो विचारवंतांचा अभ्यास. कुठलाही ऑप्शनल विषय, कुठलाही वैकल्पिक विषय विदाऊट थिंकर्स हा बनत नाही. मग तो फिजिक्स असो, केमिस्ट्री असो, पॉलिटिकल सायन्स असो. आणि या थिंकर्सचं योगदानामुळेच हा ऑप्शनल बनलेला असतो. ह्या थिंकर्सचा अभ्यास करताना ऑफिशियल सिलेबसमध्ये थिंकर्स आपल्याला मेन्शन केलेत, त्यातल्या सगळ्या कन्सेप्टचा थोरो अंडरस्टँडिंग, त्यावरची आन्सर रायटिंग हे आपल्याला माहीत पाहिजे, लिहिता आली पाहिजे. पण त्यापेक्षा अधिक महत्वाचं आहे की ह्या थिंकरला नेमकं काय म्हणायचंय हे तर माहीत पाहिजे, राईट? म्हणून तुम्हाला जरी लाकूड तोड्याची स्टोरी जशी तुम्हाला अजूनही आठवतीये 20-25 वर्षांच्या कालावधीनंतर, तशाच पद्धतीची टेक्निक जर आपण त्या थिंकरला काय म्हणायचंय, त्या एका कन्सेप्टमध्ये त्याचा काय क्रक्स आहे हा जाणून घेतला तर तुम्हाला लिहायलाही सोपं जाईल आणि ऑफकोर्स तुम्हाला एक्सप्रेस करायला सोपं जाईल, लॉंग टर्म रिटर्न करायला सोपं जाईल. म्हणून विद्यार्थ्यांसमोर जी एक भीती असते, ती भीती की थिंकर्स, त्यांचा अभ्यास, हे थिंकर्स खूप अवघड असतात, असं अजिबात नाही. आणि ट्रस्ट मी, ही एक अफवा आहे. ही अफवा कशी हे मी संपूर्णपणे प्रूव्ह करायला येत्या काही काळामध्ये पुढच्या 1 महिनाभर आपली ही सिरीज चालणार आहे. अशी ह्या सिरीजचं नाव आहे सोशल माइंड्स. सोशल माइंड्स ह्या सिरीजचा जो पर्पज आहे तो आधी मला तुमच्याशी शेअर करू द्या. हा जो पर्पज आहे तो सगळ्यात महत्वाचा की थिंकर्स किंवा समाजशास्त्रामधले जे ऑफिशियल सिलेबसमध्ये विचारवंत आहेत, ह्या विचारवंतांच्या प्रत्येक आयडियाला, प्रत्येक कन्सेप्टला आपल्याला सिम्प्लिफाय करायचं. मला इथे तुम्हाला कुठेही 1 तास किंवा अर्धा पाऊण तास एका कन्सेप्टवर लेक्चर द्यायचं नाहीये. ते लेक्चर देण्याचं काम हे माझ्या क्लासरूममध्ये असेल. पण नक्की तुम्हाला ह्या कन्सेप्टमध्ये थिंकरला काय बोलायचं, त्याचे कीवर्ड्स काय, त्याची कन्सेप्ट काय, व्हाय ही स्टडीड दॅट, त्याचा रिझल्ट काय निघाला, हे सगळं एक स्टोरी फॉर्मॅटमध्ये किंवा सिंपल भाषेमध्ये तुमच्यासमोर आणायचंय की जेणेकरून तुम्हाला माझे शब्द किंवा माझी स्टोरी किंवा ही जे आपण डिस्कस करतोय हे आठवेल आणि तुम्हाला लिहिता व्यवस्थित येईल, समजून राहील आणि त्यामध्ये एक इंटरेस्ट बनून राहिल्यामुळे तुम्ही ते लॉंग टर्म त्याला रिटर्न करू शकाल. अशी माझा पर्पज आहे. सेकंड महत्वाचा पर्पज आहे की स्ट्रॅटेजाइज. सगळ्यात महत्वाचं की समाजशास्त्र ऑप्शनलमध्ये जेव्हा आपण अभ्यास करतो तेव्हा वी लॅक द अंडरस्टँडिंग ऑफ द थिंकर्स. तुम्हाला गंमत सांगायचं म्हणजे की असे बरेचसे एक मेंटर्स किंवा कोच आहेत सोशलॉजीचे की डायरेक्टली थिंकर्सचा पार्ट स्किप करून डायरेक्ट चॅप्टर 5 सुरू करतात. एक खूप मोठा ब्लंडर किंवा विश्वासघात विद्यार्थ्यांसोबत होतो. तुम्ही थिंकर्स शिकले नाही तर तुम्ही काय समाजशास्त्र शिकले? विद्यार्थ्यांना अवघड जातं किंवा अवघड जाऊ शकतं आणि ते आपल्या वर्गातनं पळून जाऊ शकतात. ह्या भीतीमुळे चॅप्टर 5 पासून सुरुवात करण्याची पद्धत आहे. वी आर नॉट गोइंग टू डू दॅट. वी विल बी कमिटेड टू आवर पर्पज. वी विल बी कमिटेड टू आवर एम की तुम्हाला सिंपल स्ट्रॅटेजी आणि ह्या सगळ्या माध्यमातून समाजशास्त्र अत्यंत इंटरेस्टिंग करून अधिकाधिक मार्क कसे मिळवता येतील, अक्षरशः मला तुम्हाला त्यामध्ये डुबवायचं आहे, समाजशास्त्रामध्ये डुबवायचं आहे, राईट? आणि तिसरा सगळ्यात महत्वाचा की सक्सेस आपल्याला मिळवायचा आहे. विदाऊट थिंकर्स तुमचं समाजशास्त्र जमणार नाहीये. ऑलरेडी समाजशास्त्र सोपं आहे, त्याला आणखी सोपं करण्याची एक पद्धत आहे. एक गंमत सांगू की वाय वी आर हिअर किंवा मी ही सिरीज का घेऊन येतोय, कारण मी ह्यातनं गेलोय. समाजशास्त्र विषयाचा अभ्यास करताना थिंकर्स कशा प्रकारे स्वप्नात येतात हे मी 2 प्रकार स्वप्नांचे बघितले. सुरुवातीच्या काळामध्ये मला थिंकर्स भीतीपोटी स्वप्नात यायचे. भीतीपोटी म्हणजे की असं वाटायचं की काय काय म्हणतंय कार्ल मार्क्स, काय ऐतिहासिक भौतिकवाद, हिस्टॉरिकल मटेरियलिझम किंवा टाल्बर्ट पार्सनचं नेमकं म्हणणं काय, मर्टन हे कसे सिद्धांत मांडतोय, हे मला फार भीती वाटायची.
राईट. आणि तुमच्यापैकी बरेच जण अनुभव पण घेत असतील, राईट, की तुम्हाला हे सगळे थिंकर्स जे सगळे विचारवंत आहेत ते तुम्ही ऑप्शनल तर निवडलाय, वेळही गेलाय, आता मागे सरकू शकत नाही, पुढे जाता येत नाहीये, म्हणून घाबरून तुमच्या स्वप्नामध्ये येत असतील. आणि नंतर आय ट्राईड माय बेस्ट, है ना, मी हा प्रॉब्लेम सॉल्व्ह केला आणि मला दुसऱ्या पद्धतीनं थिंकर स्वप्नात यायला लागले. ते म्हणजे की त्या इंटरेस्टमधनं, ते म्हणजे त्या आवडीमधनं. आणि माझ्या स्वप्नामध्ये ट्रस्ट मी खोटं नाही बोलत आहे, पण माझ्या स्वप्नामध्ये कार्ल मार्क्स येतो, माझ्या स्वप्नामध्ये मर्टन येतो, माझ्या स्वप्नामध्ये डर्खीम येतो आणि तो शिकवतो मला, किंवा मी त्याशी बोलतोय की हा की ही कन्सेप्ट काय. रादर थिंकर्स स्वप्नात जाताना सांगतात की हा हे काय. कधी कधी मला माझे गुरु आठवतात की हा ते कशा पद्धतीने शिकवत होते. कधी कधी मी संपूर्ण लेक्चर अक्षरशः विद्यार्थ्यांना 2-2 तासाचं लेक्चर स्वप्नामध्ये देतो सुद्धा. तुम्हाला हे ऐकून गंमत वाटेल, पण ही रियालिटी आहे. हा जो ट्रान्सफॉर्मेशन आहे की भीतीमुळे स्वप्नामध्ये येणारे थिंकर्स इंटरेस्टमुळे स्वप्नात यायला लागले, हे मला तुमच्यासोबत अनुभव करून द्यायचं आहे. म्हणून ही सिंपल थिंकर्सला सिंपल करणारी ही मी स्ट्रॅटेजी समोर आणतोय, सोशल माइंड्स नावाची ही सिरीज. आता ही सिरीज काय आहे ते डिटेल्स आपण बघूया. फर्स्ट ऑफ ऑल ह्यामध्ये काय आहे, ह्याचा जो कंटेंट आहे तो समाजशास्त्रामधले पेपर 1 मधले 6 थिंकर्स आणि समाजशास्त्राच्या पेपर 2 मधले 3 थिंकर्स, असे एकूण 9 थिंकर्स, आणि त्यांचा ऑफिशियल सिलेबस जो आहे आपल्याला पॉइंट वाईज दिलेला, हा प्रत्येक पॉइंट एक एपिसोड असणार आहे. ह्या सिरीजमध्ये हा एपिसोड 0 वगळता एपिसोड 1 टू एपिसोड 27 असे 27 एपिसोड्स आपण लिस्ट डाऊन केलेत. आणि या 27 एपिसोड्समध्ये आपण थिंकर्सच्या ह्या सगळ्या कन्सेप्टला शिकणार आहेत. जसं की एपिसोड 1 मध्ये थिंकर्स सुरू करण्याआधी समाजशास्त्रामध्ये कुठले कुठले विचार प्रवाह आहेत, जसं की स्ट्रक्चरल फंक्शनलिझम म्हणजे संरचनात्मक प्रकार्यवाद, मार्क्सवाद, संघर्षात्मक सिद्धांत, स्त्रीवाद, ह्या सगळ्यांना आपण एका इंटरेस्टिंग वेनं समजून घेऊया. ओके, की जेणेकरून तुम्हाला थिंकर्स कुठल्या विचार पद्धतीने अभ्यास करतात हे तुम्हाला कळेल. म्हणून पहिला आपला एपिसोड असणार आहे ज्यामध्ये आपण द स्कूल्स ऑफ द मेजर थेरोटिकल स्ट्रँड्स ऑफ सोशोलॉजी आपण शिकूया विदिन फ्यू मिनिट्स. ओके, आणि मग हा सेकंड एपिसोड, फर्स्ट एपिसोड संपला की थेरीजचा, की आपण एम.एल. डर्खीमनं सुरुवात करणार आहोत. एम.एल. डर्खीम मध्ये जवळजवळ 1, 2, 3, 4 एपिसोड्स असणार आहेत. कार्ल मार्क्सचे पण 1, 2, 3, 4, 5 एपिसोड्स असणार आहेत. तर ह्यामध्ये तुम्ही जर ऑफिशियल सिलेबस मधले बघाल की एम.एल. डर्खीमचा एक ओव्हरऑल ओव्हरव्ह्यू, मग डिव्हिजन ऑफ लेबर, सुसाईड थिअरी, त्याची रिलिजनची थिअरी, मार्क्सचा ऐतिहासिक भौतिकवाद, त्याची परात्मता, एलिनेशन, वर्ग संघर्ष, क्लास कॉन्फ्लिक्ट, हे प्रत्येक एक कन्सेप्ट जी आहे आपल्या थिंकर्सची, असे एकूण 1 ते 27 एपिसोड्स आपण बनवले. हे 27 एपिसोड्स रोज आपल्या एका ठराविक वेळेमध्ये आम्ही युट्यूबच्या ह्या चॅनलवर आपण लवकरच लॉन्च करणार आहोत. विदिन कपल ऑफ डेज तुमच्या समोर आता 1 बाय 1 हे सगळे एपिसोड्स पडत चलतील. तुम्हाला करायचंय काय, की ठराविक वेळेत त्यावेळी तुम्हाला 10 ते 15 मिनिट तुमच्या दिवसातले ह्या थिंकर्सच्या अभ्यासासाठी द्यायचे. जे समाजशास्त्राचा अभ्यास करत नाहीत त्यांनाही इंटरेस्टिंगली ह्याचा एक अभ्यास करता येईल, की विदिन 10 मिनिट्स है ना, की तुम्हाला 10 मिनिटात की ह्याला काय म्हणायचं या थिंकर्स ह्या कन्सेप्टमध्ये हे आपल्याला शिकायला मिळेल. फर्स्ट ऑफ ऑल हे कुणासाठी करतोय, तर राज्यसेवा, MPSC जो तो नवीन पॅटर्न आहे त्यामध्ये समाजशास्त्र विषय ऑप्शनल हा घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी ऑफकोर्स डायरेक्टली फायदेशीर आहे. ॲडिशनली मी लँग्वेज थोडीशी बायलिंग्वल वापरेल मुद्दाम, की समजून घ्यायला, की काही इंग्लिश शब्द, काही मराठी शब्द, पण तुम्हाला समजेल असं, जेणेकरून UPSC प्रिपेअर करणाऱ्या विद्यार्थ्यांना सुद्धा ह्याचा हेल्प होऊ शकते. तर MPSC आणि UPSC ह्या दोन्ही माध्यमांमधनं समाजशास्त्र किंवा सोशोलॉजी ऑप्शनल जे प्रिपेअर करतात त्यांच्यासाठी ही सिरीज आपण घेऊन आलेलो आहे. ह्या 27 एपिसोड्सचा एक सगळ्यात महत्त्वाचा फायदा तुम्हाला काय होऊ शकतो, तर तुम्हाला नेहमीसाठी थिंकर्सची भीती तुमच्या मनामधनं निघून जाईल. फक्त ह्यामध्ये एक SOP आहे. तुम्हाला काय करायचंय, सिलेबस बघायचा आहे, ही थिंकर्सचा एपिसोड बघायचा आहे, ती कन्सेप्ट बघायची, आणि घरी जाऊन किंवा तुम्ही घरी असताना आपल्या क्लासच्या नोट्समधनं तुम्हाला ती कन्सेप्ट थेरोटिकली वाचायची आहे. बस तुमचं काम संपलं. तुम्हाला प्रॉपरली अंडरस्टँड होईल की ह्याला काय म्हणायचं. मग जे तुम्ही कधी विसरणार नाहीत, रादर सगळ्या जगाला तुम्ही ज्ञान द्यात सोडाल. राईट. सो अशा पद्धतीची ही सिरीज डिझाईन केलेली आहे. दुसरा सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे ही सिरीज जी असणार आहे ही फ्री ऑफ कॉस्ट असणार आहे. ओके, वी आर नॉट गोइंग टू चार्ज अ सिंगल पेनी ऑन दिस. फ्री ऑफ कॉस्ट असणार आहे. महाराष्ट्रातल्या, भारतातल्या कानाकोपऱ्यात असलेल्या विद्यार्थ्यांसाठी थिंकर्स सोप्या शब्दामध्ये आणण्याचा हा उद्देश आहे. नो प्रॉफिट, नथिंग अबाउट दिस, पण तुम्हाला समाजशास्त्र सोपं करून सांगण्याचा उद्देश आहे. ओके, तर MPSC ना राज्यसेवेच्या ह्या नवीन पॅटर्नमध्ये अभ्यास करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना मी अपील करतो की आता ह्या आठवड्यापासून तुम्ही कंटिन्युअसली अपडेटेड राहा. तुम्हाला युट्यूब चॅनलवर सोशोलॉजी ऑप्शनल, ज्ञानदीपचं युट्यूब चॅनल आपलं ऑफिशियल, त्यावर सोशोलॉजी ऑप्शनल नावाची प्लेलिस्ट आहे. ह्या प्लेलिस्टवर हे सगळे एपिसोड्स रोज आपण तिथे तुम्हाला त्यामधनं शिकवत जाऊ, आपण डिस्कस करत जाऊ, आणि ह्या सगळ्यांचा
काही तुम्हाला मी लिंक्स शेअर करतो QR कोडच्या माध्यमातून. एक सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्ञानदीप ऑप्शनल नावाचं एक आपलं सेपरेट ऍप्लिकेशन आहे. ह्या ज्ञानदीप ऑप्शनलवर समाजशास्त्र ऑप्शनल किंवा सोशलॉजी ऑप्शनलच्या बॅचेस आपण लॉन्च केलेल्या आहेत. त्या कुठल्या आणि कशा पद्धतीच्या आहेत हे तुम्हाला ह्या ऍपवर कळेल. दुसरा महत्वाचा मी QR कोड शेअर करतोय, तो आहे ज्ञानदीप अकॅडमीचा जो YouTube चॅनल आहे. ओके, ज्ञानदीप अकॅडमीचा YouTube चॅनल, ह्या YouTube चॅनलची सोशलॉजी ऑप्शनलची प्लेलिस्ट, ह्या प्लेलिस्टमध्ये तुम्हाला तिथे जवळजवळ दररोज हे सगळे एपिसोड्स तिथे अपलोड होतील. तुम्हाला प्रीमियर केलं जाईल, तुम्ही तिथे बघू शकता. आणि तिसरा महत्वाचा की अबाउट दिस कंटेंट अँड नोट्स किंवा ह्याच्या काही लिंक्स, जे समाजशास्त्र वैकल्पिक विषयाचं ज्ञानदीप अकॅडमीचं सोशलॉजीचं ऑफिशियल चॅनल आहे, सोशलॉजी विथ सत्यजित, हा तो QR कोड आहे. तुम्हाला रेग्युलर अपडेट ह्यावर सगळे मिळतील अबाउट दिस एपिसोड्स, अबाउट द कंटेंट, अबाउट द बॅचेस, एव्हरीथिंग. जरी तुम्हाला ह्या पलीकडे काही अडचण वाटली, तुम्ही माझ्याशी डायरेक्टली कनेक्ट करू शकता. माझं नाव सत्यजित आणि ह्या माझ्या पर्सनल नंबरवर तुम्ही टेलिग्राम, व्हॉट्सअप किंवा कॉलिंग हे तिन्ही आपण ऑफिशियली शेअर करतोय आणि ह्यावर तुम्ही मला अप्रोच करू शकता. धन्यवाद सर्वांना. जर तुमच्या पुढे अजून काही भन्नाट आयडिया असतील तर मला नक्की कळवा. आपण नवीन सिरीजेस लॉन्च करूया. ह्या आधी देखील आपण एक अबकड नावाची सिरीज लॉन्च केली होती. ह्या अबकड सिरीजचा पर्पज होता की तुम्हाला सोशलॉजी ऑप्शनलची स्ट्रॅटेजी प्रॉपरली करता यावी. आणि ट्रस्ट मी, खूप साऱ्या विद्यार्थ्यांचे खूप पॉझिटिव्ह फीडबॅक आले, ज्यांना मला मोटिवेशन मिळालं आणि एक नवीन आयडिया सुचली की आपण थिंकर्स सिम्प्लिफाय करून देऊ विद्यार्थ्यांना. तर अशा सिरीजचा फायदा तुम्ही ह्या आठवड्यापासून घ्यायला सुरुवात करावी. मी तोपर्यंत तुमची रजा घेतो. धन्यवाद.